उरलेले पाव फेकू नका. फक्त 5 मिनिटात असा मसाला पाव बनवा ना, की सगळे परत मागतील आणि नेक्स्ट टाईम तर तुम्ही एक्स्ट्राच पाव आणाल. तर इथे मी पावभाजीसाठी पाव आणले होते आणि ते उरले. आता म्हटलं त्याचं काय करायचं? मग भन्नाट असा मसाला पाव बनवला. इतका जबरदस्त टेस्टी लागतो ना आणि बनवायला तर अगदी सोपा. तर इथे तव्यावर ना 2 चमचे बटर किंवा 2 चमचे तूप घ्यायचं. त्याच्यामध्ये कांदा परतून घ्यायचा. कांदा परतल्यानंतर त्याच्यामध्ये टोमॅटो परतवायचं आणि हे छान दोन्ही परतलं, की त्याच्यामध्ये अर्धा वाटीना बीट घालायचं. बीटही परतलं की त्याच्यामध्ये काही मसाले घालायचे. तर इथे मी 1 चमचा पावभाजी मसाला, चवीनुसार मीठ आणि थोडंसं लाल मिरची घातली होती. छान असं परतून घेतलं आणि त्याच्यावर वरून कोथिंबीर घातली आणि जे काही उरलेले पाव होते ना त्याला काप देऊन घेतले मधून आणि मस्त त्याच्यामध्ये मसाला भरला आणि 4 ते 5 मिनिटांना तव्यावर ते छान असं ना क्रिस्पी होईस्तोपर्यंत ना परतून घेतलं. त्याच्यानंतर इथे मस्त असे टेस्टी लागणारे ना मसाला पाव रेडी होते. इतके जबरदस्त लागले ना, समर्थाला सुद्धा खूप आवडले. तिने यातला मसालाच जास्त खाल्ला. तर हा मसाला पाव एकदा नक्की ट्राय करा. त्याच्यासाठी व्हिडिओ शेअर आणि सेव्ह करायला अजिबात विसरू नका. चला त्याच्यानंतर माझं रुटीन शेअर करते. तर आज मला ना समर्थासाठी झोका बांधायचा होता. खूप दिवसापासून बांधन म्हणत होते. फायनली तो तिला दिसला आणि मग तिनेच हट्ट धरला की बांधून दे. मग तोच इथे बांधायला घेतला. इतके अपार कष्ट केल्यानंतर फायनली तो बांधला गेला आणि याच्यामध्ये ना माझं बेलनंच तुटलं, कारण मी ते बेलण्याने घालण्याचा प्रयत्न करत होते दोरी, कारण तिथे ना माझा हातच पुरत नव्हता. फायनली झोका बांधला. त्याच्यानंतर समर्थाचं खेळून झाल्यानंतर ना तिने बावलांना खेळवलं आणि मग काय माझं ती खेळत होती तोपर्यंत घरातली सगळी कामं आवरून झाली. तर असा होता माझा दिवस. थँक्स फॉर वॉचिंग अँड